कथेचं नाव आहे कोण मारा. लेखिका दीपा वर्दे. वासंतीला हळदी कुंकवाला बोलवायचं की नाही या विषयावरून आज आमच्याकडे इतके गडद वादळी तरंग उठले. दोन्ही पोरांचा एकजात कडाक्याचा विरोध होता. आमचा तिच्यावरती काय रोष असणार मा, पण सध्या आपल्या सोसायटीत तिच्याबद्दल काही बरं बोललं जात नाही. मी ऐकत होते, परंतु अस्वस्थ होते. कुठलाच निर्णय मला योग्य वाटत नव्हता. वासंतीला हळदी कुंकवाला बोलावली तर आमच्या सोसायटीतल्या बायकांना तिचं सध्याचं वर्तन अमान्य होतं, परंतु तिला वगळून हा कार्यक्रम उरकणं माझ्याच्याने शक्य नव्हतं. इतक्या वर्षाचा आमचा स्नेह, तिचा हळवा लाघवी संवेदनशील स्वभाव माझ्या पुरत्या परिचयाचा होता. वासंतीचा तो दुखावलेला चेहरा, त्या जखमी नजरेला सामोरं जाण्याचं धाडस माझ्यापाशी नव्हतं. तिचं ते गाल फुगवून मला नाही न बोलवलंत वहिनी ला मी काय तोंडाने उत्तर देणार होते. मला वाटतं ना नलू, तुला तुझ्या मनाजोग उत्तर आमच्या तोंडून मिळेस्तोवर तू अश्वत्थामासारखी परत परत आवर्तनं करीत राहणार आहेस. असं रे कसं म्हणतोस तू? माझ्या परिस्थितीचा विचार कर ना. इथे आड तिथे विहीर अशी गत झाली आहे माझी. किती म्हणून हात उंचावून माधवने माझी उसळी खाणारी गंगाजळी अडवली. नकोच न टाळूस, मी म्हणतोय ना, बोलव तिला, घर तुझं आहे. तू कोणाला आमंत्रण द्यायचं हा सर्वस्वी तुझा निर्णय व अधिकार हवा, सोसायटीतल्या बायकांचा नव्हे. तिच्या येण्यावर जर कुणाचा आक्षेप असेल तर त्यांचं त्या पाहून घेतील, पण सर्वांना बोलावल्याचं समाधान तर तुझ्या पदरात पडेल. हवं तर अर्धा तास अगोदर नाही तर नंतर बोलाव. माधवचा मला किती किती अभिमान वाटला म्हणून सांगू. त्याच्यावरच्या प्रेमाने माझा जीव जसा फुलारून आला. सगळे नवरे सारखेच म्हणतो आपण, परंतु आपल्याने थोडा वेगळेपणा दाखवला की कसं भरून पावल्यासारखं वाटतं. कोशातून निघालेल्या फुलपाखरासारखी मी अचानक सुटी झाले. अरे माझाही तोच तर बेत होता, पण ती वासंती देखील कमीची नाही. हळदी कुंकवाला बोलावलंय म्हणता घरावर तिचा जागता पहारा असणार. घोळका दिसला की मगच हजर होईल बघ ती. तू ओळखतोस ना तिला माधव. किती माणूस वेल्हाळ समूह वेडी आहे हे तुलाही ठाऊक आहे. अखंड बोलायला हवं तिला. आणि आता तर घरात इनमिन 2 माणसं, ती आणि विवी. खरवडून तरी कसले रे नवे नवे विषय काढणार आहेत. तू सांग ना. त्यात तो विवी झालाय एकलकोंडा, ना कुठे येणं ना जाणं. कैक महिन्यात त्या माणसाने घरापुढचं अंगण देखील पाहिलेलं नाही. तिलाही कुठे धाडत नाही. 24 तास नजरेसमोर हवी. आपल्यासाठी आभाळा एवढा त्याग त्या वासंतीने केलाय हे तो सोयीस्करपणे कसा रे विसरला. नजरेत पोलीस बसवलाय त्याने. कडी नजर असते बघ त्याची तिच्यावर. परवानगीशिवाय कूस बदलू देत नाही तो. निष्कारण दिवसभर अग्निकुंडासारखं धुमसत राहायचं आणि हिला त्याचे चटके. सगळंच वागणं त्याचं अनैसर्गिक. बरेच दिवस विवीच्या आठवणींच्या त्या गच्च बांधलेल्या गाठोड्याची आज अचानक थोडी गाठ सैल झाली. सावरेपर्यंत थोड्या निसटल्याच. प्राप्त परिस्थितीवरचा दुबळा राग, माधवच्या भाषेत म्हणायचं तर इम्पॉर्टंट अँगर, सगळा कडवटपणा, माझा झालेला अपमान, वासंतीवरचा डोंगरा एवढा अन्याय नकळत आवाजात अवतरला. माझ्या स्वयंपाकखोलीतून वासंतीची खिडकी मला तिरपी दिसते. तिला मला काही सांगायचं असलं की सरळ फोन अथवा निरोप न पाठवता पोटावर पूर्ण ओणवी होऊन तिचे हातवारे मला तिला काय म्हणायचे ते समजेस तोवर चालायचे. मी समजलंचा इशारा केला की मग ही सुटली. स्वयंपाकखोलीतली माझ्या वावराची वेळ तिने अचूक हेरून ठेवली होती. माझ्याही ती सवय इतकी अंगवळणी पडली की आजही नकळत स्वयंपाकखोलीत पाऊल टाकलं की नजर आपसुकच तिच्या खिडकीकडे वळते. हल्ली तिथे वासंती नसते, तरी डोळे घिरटी घालून येतातच. ही वासंती विवेकची नववधू म्हणून आमच्या सोसायटीत आली. विवेक वळून हा माझ्याबरोबर सोशल वर्कर म्हणून काम करायचा. उंच तरणा-बाण, रांगड्या पद्धतीने देखणा म्हणता येईल असा. आडवी मजबूत देहयष्टी, गडद काळा वर्ण, स्वभावाने अतिशय गमत्या, थट्टेखोर, सहृदयी व अत्यंत परोपकारी. कोणाच्याही प्रसंगाला देवासारखा धावणारा. अंगावर आधुनिक पद्धतीचे महागडे कपडे,
भारी सेंटचा कायम भपकारा, गळ्यात करंगळी इतकी जाड सोन्याची चेन, त्यावर एक मोठं सोन्याचं वाघनख, रुंद मनगटावर मोठालं सोन्याचं कड्याकड्यांचं ब्रेसलेट. चटकन कुणाचंही ध्यान वेधून घेईल असं उमदं, आकर्षक, हसमुसकर, दिलखुलास व्यक्तिमत्व. आमच्या संस्थेत कुठलाही कार्यक्रम असो, आपल्याकडे कर्तेपणा घेऊन विवेक सगळी कामं जातीने पाहायचा. विवेकवर सोपवलंय ना म्हणता अवघं केंद्र निर्धास्त. मग भले ती पिकनिक असो, कॅम्प असो अथवा एखादा स्टेट इव्हेंट असो, तेवढ्याच हुरूपाने तो प्रत्येक काम तडीच न्यायचा. विवेकला वाचनाचा प्रचंड व्यासंग. त्याच्या या वाचनाच्या नादामुळेच आमची ओळख झाली, वाढली. हा केंद्रातला नोकरदारी माणूस, त्यामुळे 50 वेगवेगळी कामं त्याच्या वाट्याला वाढलेली असायची. अर्थातच ती निपटण्यात तो व्यस्त असायचा. त्याच केंद्रात काम करीत असले तरी मी एक समाजकार्यकर्ती म्हणून तेवढाच खारीचा वाटा. मुलं शाळेत गेली, माधव कोर्टात गेला की दुपारच्या दरम्याने मी केंद्रात जायचे. जाताना माझं वाचून झालेलं पुस्तक बरोबर असायचं. संध्याकाळी परतताना लायब्ररीत जाणं मला सोयीस्कर पडायचं. कसलं पुस्तक आहे मॅडम, पाहू का? त्या दिवशी आम्ही असे समक्ष प्रथमच बोललो. तोवर मी त्याला पाहून ओळखत होते. माझी संमती गृहीत धरून टेबलावरचं पुस्तक हातात घेऊन समोरच्या खुर्चीत त्याने बसकण मारली देखील. पठ्ठ्याला कामाची हाक आली म्हणून, नाहीतर बेट्याने एका बैठकीत पुस्तकाचा फडशा पाडला असता. खूप आवड दिसते तुम्हाला वाचायची. मी पुस्तक खातो हो, वाचत नाही, तो हसून म्हणाला. पुढे त्याने त्याच्याजवळची काही पुस्तकं मला दिली आणि माझी सगळी पुस्तकं झाडून वाजायचा रतीब लावला. पुढे स्नेह वाढला. हळूहळू तो आमच्या घरी यायला लागला. अजून झालं नाही? कमालच आहे. मला वाटलं आज तरी मिळेल मला. देणेकऱ्यासारखा हा पुढे दिवसाआड घरी धडकायचा. नाक फुलवून जाब विचारायचा. तोवर पोरांनी त्याचं विवी असं आधुनिक नामकरण केलं होतं. मी त्याची वहिनी झाले आणि माधव दादा. बराच आहेस रे विवी तू. नातं माझ्या बाजूने जुळवलंस. हा मात्र दादा आणि मी वहिनी. तो गमतीशीर हसायचा. विवीला उत्तर सुचलं नाही की आपलीच शेपूट शोधणाऱ्या कुत्र्याच्या पिल्लासारखा बावचळून जायचा. त्यातच सुरेखसा लाजायचा. विवीचा हा संभ्रम पाहणं म्हणजे डोळ्याला एक पर्वणी असते ग. माधवला विवीचं पहिल्यापासूनच भारी कौतुक. असा हा विवी कधी अवघडला की जयंतीला उचलून कपाटावर टाक, जनकला खांद्यावर मार. अरे छातीत भरेल ना तुला, लहान आहेत का ती, मी दरडावायचे. पण हा कशाला लक्ष देतोय. अगदीच काही नाही जमलं तर माधवचं डोकं होतंच मॉलिशसाठी हाताशी. बसा बसा म्हणून खेचत आणून त्याला सोफ्यावर बसवायचा. नवे दावटवायचाच. नकोय पण मला, सोड पाहू, जबरदस्ती काय म्हणून. माधव तिरसटायचा. अरे डोक्यावर उरले किती ते तरी पहा. मला तर संशय विवी, संशय नव्हे खात्रीच, की तुझ्या या मॉलिशच्या अटॅक्समुळेच माझ्या डोक्याचं पीच होत चाललं आहे. अजिबात हात लावायचा नाही. निम्मूट बाजूला व्हा, नाही तर बघ केसच ठोकतो तुझ्यावर. विवी आमच्या घरचा नित्य नियमित पाहुणा झाला. त्याचं असं पिंपळावरच्या मुंजासारखं अनिश्चित येणं जाणं सर्वांनी गृहीत धरलं, मान्य केलं. विवी आमचाच झाला. पोरांना दटवण्या एवढा, ह्याच्यापाशी मला पुस्तक मिळत नाही अशी माझ्याविरुद्ध हळूच कागाळी करण्या एवढा, आणि मी एखाद्या सांगितलेल्या कामामधनं आपुलकीने अंग काढून घेण्या एवढा तो आमचा झाला. पोरांना विवी बेहद आवडायचा. माधवही त्याला तिसऱ्या लेकरासारखा वागवायचा. विवेक हा जातीवंत अजातशत्रू. त्याचा मित्रपरिवार अमाप. मोजून 10 दिवससुद्धा पगार टिकत नाही हो. नाटकं किती, ते सिनेमे किती. त्याच्या कपड्याच्या वेडाने तो वात आणलाय मला. विवीची आई लेकाची कागाळी करायची. असा हा दिलदार, गुलछबू, लोभस देखणा मुलगा फार काळ सडा राहणं शक्यच नव्हतं. तो मग प्रेमात पडला. वहिनी, माझं आयुष्य ना किश्शाने भरलंय, तो नेहमी मर्दुमकीने सांगायचा. त्याच्या वक्तव्यातील सत्यता तो भेटल्यापासून मला पदोपदी जाणवत होतीच. सरळ 4 चौघांसारखं काही घडलंय असा योग ह्या विवीच्या पत्रिकेतच नाही.
प्रत्येक गोष्ट ही एक सनसनाटी बातमीच व्हायला हवी. विवेक केंद्रात नोकरीला लागला तेव्हाही असंच वादळ घोंगावलं होतं. मॅनेजमेंटचा कुणीतरी वशिल्याचा तट्टू अगोदरच अनधिकृतपणे नमूद झाला होता. फक्त काही कागदी घोडे नाचवणं बाकी होतं. ह्याच्या कानावर बातमी गेली. दुसऱ्या दिवशी रुलिंग पार्टीचा मोर्चा घेऊन हा नारे लावत केंद्रात हजर झाला. ऑफिस समोर मोठं पेंडॉल टाकलं. चक्री उपोषणाला लोक बसवली. सगळं कामकाज ठप्प करवलं. पुढे मग त्यावरून बरीच बाचाबाची हातापाय झाली. शेवटी मॅनेजमेंटला माघार पत्करावी लागली आणि विवेकने नोकरी पटकवली. तर हा विवेक असा सर्वसामान्य माणसासारखा प्रेमात पडणं शक्यच नव्हतं. ही मुलगी जातीने दुबळीण, नाव वासंती काले. झालं. विवेकच्या आईने शंकराला लाजवेल असं रुद्रतांडव केलं. तिची तरी काय चूक त्यात? जातीने 96 कुळी मराठा ही मंडळी. ह्या लोकात जातीचं कुळाचाराचं स्तोम प्रचंड असतं. परजात ह्यांना परवडते कुठे? कितीही श्रीमंत, शिकलेले, उच्च जातीची का असेना, ही लोकं सोयरीक नाही करत. त्यांना तो अपमान वाटतो. आणि ही बया तर अशी. मग काय विचारता? अवघ्या घराला तिने तापत्या तव्यावर उभं केलं. पाहिलीत ना अवलक्षण ह्याची? नाक कापलं हो आमचं. जातवाले शेण घालतील तोंडात आमच्या. अहो, उद्या खांद्या द्यायला 4 डोकीसुद्धा यायची नाहीत. वाटोळं केलं पहा आमच्या अब्रूचं. विवेकचं प्रकरण समजल्यावर त्याची आई हंबरडा फोडून धोधो रडली. तिला ना थैथयाट करायची सवयच आहे. काही झालं की हिचं आहे आपलं छाती बडवणं. लक्ष देऊ नका वहिनी, येईल आपसूक वटणीवर. विवेकने सवयीनुसार बेफिकिरीत सारं उडवून लावलं. आणि मग एके दिवशी काही हासभास नसताना हा वासंतीला घेऊन दारात दत्त म्हणून हजर झाला. वासंतीला मी पाहिली मात्र, आणि आमच्या विवेकची विकेट कशी पडली ह्याचं कोडं मला तात्काळ उलगडलं. सावळ्या सतेज कांतीच्या वासंतीकडे मी स्त्री असूनही अनिमिष नेत्राने पाहत राहिले होते. भरपूर उंचीची वासंती अंगापिंडाने कशी रसरसलेली होती. तिची सावळी मुसळीसारखी सतेज कांती कशी डफावर ताणून बसवलेल्या चामड्यासारखी घट्ट व नितळ दिसत होती. दवातून न्हावून निघाल्यासारखी वासंती लखलखत होती. मोठ्या मोठ्या काळविटासारख्या काळ्याभोर डोळ्यांना दाट लांब सडक पापड्यांची झालर, तरतरीत सरळ नाक व त्यात अडकवलेली फुलाची चमकी, रेखी भुवया, मदनाला घायाळ करेल असं ओठाचं धनुष्य. समोरच्याचं ऐकताना ओठ उघडे टाकायची तिची लकब भारीच विलोभनीय होती. मी मान वळवून विवीकडे पाहिलं. त्याची नजर तिच्यावरून हलत नव्हती. वासंती अतोनात बोलकेवडी. नवीनच ओळख झालेल्या वासंतीला विषयांचा तुटवडा केव्हाही कधी भासला नाही. आणि ना वहिनी करत मारुतीच्या शेपटीसारख्या तिच्या गप्पा लांबतच जायच्या. दोघं रोज फिरायला लागली. विवी तिला मुद्दामच त्याच्या घरी वारंवार न्यायचा. आईला तिचा स्वभाव समजावा, लोभ निर्माण व्हावा, हा या कवायतीमागचा हेतू. आणि हळूहळू करता करता खरोखरच विवीची आई निवडली देखील. एकुलता एक वंशाचा दिवा आहे. 6 लेकींच्या पाठीवर झालेला. का दुखवा त्याचं मन? हो देत त्याच्या मनाजोग. त्यात पोरगी बरी आहे हो. काल उभ्या उभ्या बघा 5-6 भाकऱ्या टाकल्या. म्हणजे अंगात काम आहे. पाहून ना वहिनी बरं वाटलं. त्यांची ती सुखी झाली की झालं. आणखी आपली काय अपेक्षा असणार सांगा बरं. त्या माऊलीने समजूतदारपणे माघार घेतली. आम्हा दोघांनाही तिचं खूप कौतुक वाटलं. मग एके दिवशी विवीच्या आईने मला धरलं. नलूताई, गावाकडची ना आमची जमीन विकली. भावाने त्यातला माझा हिस्सा मला दिलाय. ही आमची 2 खोल्यांची जागा विकून 3ची घ्यावी असा विचार आहे हो. बघा ना तुमच्या आजूबाजूला काही आम्हाला परवडण्यासारखं मिळतं आहे का? तुमचा आणि वकील साहेबांचा आम्हाला खूप आधार वाटतो. त्यांना वाईट वाटू नये म्हणून मी तोंड देखला होकार भरला खरा. परंतु आमच्या सोसायटीत जागा मिळणं म्हणजे आभाळाला गवसणी घालण्याएवढी अवघड गोष्ट. इतक्या चांगल्या सोसायटीत कोण कशाला जागा विकतोय? आणि विकली समजा तरी सोसायटीतलाच असतोच कुणीतरी टपलेला.
तो ती तात्काळ उचलतो. असा सहज एकदा कशावरून तरी विषय निघाला आणि सेक्रेटरीकडे मी असली एखादी तर सांगा म्हणून सुतोवाच केला. कर्मधर्म संयोगाने जागा उपलब्ध होती. त्यांनी सुचवली. आठवड्यात व्यवहार झाला. विवी आमच्या सोसायटीत राहायला आला. मध्ये 4 बिल्डिंगी असेनात का, जवळ आल्याचा आनंद दोन्ही घरांना होताच. चांगल्या पायगुणाची हो आमची सून, म्हणून सासू तोंड भरून वासंतीची स्तुती करायची. सासूने जवळ केली, आपला हट्ट मागे घेतला म्हणून, नि विवीसारखा साथीदार मिळाला म्हणून वासंती खुश होती. आणि आमच्या विवीचं तर काय विचारता, त्याला तर आसमान ठेंगणं झालं होतं. सगळं काही मनाजोग घडत होतं. लवकर माळ घालून घ्यायला हवी, काही खरं नाही या पोरांचं. लग्ना अगोदर इतका सहवास, भीती वाटते हो. विवीची आई तोंडाला पदर लावून डोळे मिचकावत हसायची. अशी कागाळी करून त्या गोंडस चित्राला प्रेमाने जशी तीट लावे. पत्रिका आल्या, खरेदी सुरू झाली. पहिली पत्रिका कुलदेवतेसमोर ठेवून दुसरी आमच्या घरात पडली आणि मग दणक्यात आमंत्रणाची नांदी झाली. असा कुठेसा पत्रिका द्यायला गेलेला विवी चालत्या ट्रेनमधनं पडला. पाठीच्या कण्याला मार बसला. विवीची आई गर्भगळीत झाली, पार हादरून गेली. असा धडधाकट एकुलता एक मुलगा, तोंडावर आलेलं लग्न, त्यात नवच घेतलेलं घर, होता नव्हता सगळा पैसा तिथे ओतलेला. त्यात डॉक्टरांनी ऑपरेशन सांगितलं. कशी तरी सर्वांच्या मदतीने तरतूद झाली. 33 कोटी देवांना विवीच्या आईने लवकर उभं राहू देत माझं लेकरू म्हणून गाराणं घातलं. कशाला काळजी करता इतकी, चालायचं सोडा, तुम्हाला त्याने कधी धावायला हवं तितकं सांगा. हे छाती टोकपणे सांगणाऱ्या डॉक्टरांची हमी मात्र फोल ठरली. विवेक अपंग झाला. विवेकची आई पार मोडून गेली. दुःख आभाळा एवढं होतं. कुठल्या शब्दात आम्ही तरी त्या माऊलीचं सांत्वन करणार होतो. ह्या सर्व गदारोळात कार्यक्षम होती ती एकमेव वासंती. हॉस्पिटलमध्ये विवेकला भरती केलेल्या दिवसापासून तिने आपला पडाव तिथेच टाकला. रात्र म्हणू नका, दिवस म्हणू नका, त्याच्या सेवेला ती अखंड तत्पर असायची. उगाच घाबरताय कशाला, तो नक्की उभा राहणार, मी करेन त्याला उभा. तिचा दांडगा करारी आत्मविश्वास आम्हाला हपकून टाकायचा. एका बाजूने तिचं कौतुक वाटायचं, पण मग तिची ही निष्ठा पाहून एक अनामिक हुरहुर अस्वस्थ करून जायची. माझा आतडं नाही म्हटलं तरी तुटायचं. अजून पोरीचं लग्न झालं नव्हतं. वय काय असेल तर जेमतेम 20ची, म्हणजे तशी अल्लडच. तिच्या उठबसमधून वावरातून तिची अपरिपक्वता निश्चित जाणवायची. तिने अंगीकारलेल्या ह्या तिच्या विवीवरच्या प्रेमळ अधिकाराच्या भूमिकेतून तिच्या घरूनही कडाक्याचा विरोध झाला. घरी निमूट निघून ये, त्याला सोडून दे, नाहीतर बघ. घरच्याने तंबी भरली. म्हणता तिने तात्काळ निर्णय घेतला. नेसत्या वस्त्रानिशी तिने घर सोडलं. विवीकडे ती येऊन राहिली. विवीच्या आईला आधार मिळाला. पार खचून गेलेल्या त्यांच्या मनोवृत्तींना एक भक्कम दिलासा मिळाला. परंतु या सर्व परिस्थितीची व्याप्ती जाणून असलेली मला समोर आकारलेलं हे चित्र कुठेतरी खटकत होतं. अपुऱ्या वयाची वासंती साहजिकच अपरिपक्व होती, पण मी सुज्ञ होते ना. वासंतीसाठी माझं आतडं तुटत होतं, परंतु मी स्पष्ट बोलूही शकत नव्हते. त्या बाबतीत माझं तोंड बांधलेलं होतं. विवेकही माझाच होता की. तिला काही शिकवणं अथवा खाजगीत घेऊन सत्य परिस्थितीची जाणीव करून देणं मला विवेकशी प्रतारणा वाटली. विवेकला आपल्या अपंगत्वाचा अवाका समजला तेव्हा जगावर त्याने राग काढणं स्वाभाविक होतं. त्याचं कशातच मन रमेना. तो सैरभैर झाला. विवेक काही खाईनासा झाला, पिईनासा झाला. औषध उडवून लावायचा. कोणी समोर गेलं तरी त्याला असह्य व्हायचं. ही त्याची अपंगत्व स्वीकारण्याची अवस्था कैक महिने टिकली. त्यावेळचा विवेक काही वेगळाच होता. त्याच्या तोंडातल्या त्या ईर्साल शिव्या ऐकून मीही स्तंभित झाले होते. कोणालाच तो जुमानायचा नाही. नातेवाईक, आप्तस्वकीय तर सोडाच, खुद्द डॉक्टर देखील त्याच्या या तोफेबाजीतून सुटले नाहीत. स्वतः विवेकची आई देखील समोर जायला घाबरायची. शूराचा अंगरखा घातला होता तो तेवढा वासंतीने.
उलट ह्याची फटकेबाजी सुरू झाली की आपण त्या गावचेच नाही अशा थाटात ती खुशाल गाणी गुणगुणायची. तुला भीती नाही का गं वाटत? न राहून मी एकदा विचारलं. ही पाहिलीत? दाट केसांच्या महिरपीत दडलेली हळद भरलेली खोक तिने मला दाखवली. परवा तांब्या फेकून मारला. म्हणाला चालती हो इथून, माझा तुझ्याशी काही संबंध नाही. त्याला वाटलं मी पडत्या फळ्याची आज्ञा घेऊन रफूचक्कर होईन. पण वहिनी, मी प्रेम केलं हो त्याच्यावर, अशी कशी सोडून जाईन मी त्याला? पुढे नको बोलूस म्हणून स्वतःला दाबत राहिले, तरी मन स्वस्थ राहीना. न बोलण्याचं माझ्यावरती नैतिक बंधन होतं. मला त्याची पुरती जाणीव होती. तरी माझ्यातली आई त्याला साथ देईना. इतकं पुढे सरून करतेपणाने उरकते आहेस ते कौतुकास्पद आहे ग वासंती. पण तुझ्या घरचे तुझे कुणी वैरी तर नाहीत ना? त्यांच्या अंगा खांद्यावरती तू लहानाची मोठी झालीस. नुसतं त्यांचं म्हणणं ऐकून तरी काय घ्यायला काय हरकत आहे? तूच सांग. कशाला ऐकू? माझं मन वळवण्यापलीकडे ते काय करणार आहेत? एकच पालुपद असतं त्यांचं, विवेकला सोड, विवेकला सोड. तुम्हीच सांगा बहिणी, पटतंय का तुम्हाला तरी ते? तिच्या खड्या प्रश्नाला माझ्यापाशी उत्तर नव्हतं. तो लाख आकांडतांडव करू दे वहिनी, पण मी उद्याच त्याला सोडून गेले तर त्याची जगण्याची इच्छाच संपेल. तो उरायचा नाही, तो नाही जगायचा. एक सांगू, जर आमची परिस्थिती उलट असती ना, तर माझी 100% खात्री आहे विवेकने माझ्या सुखाचा आधी विचार केला असता. संपूर्ण 6.5 महिने ती परिचारिकेसारखी अखंड सेवेला तत्पर त्याच्याबरोबर हॉस्पिटलमध्ये राहिली. पुढे मग फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी. तो केवढा आकांडतांडव करायचा, हॉस्पिटल डोक्यावर घ्यायचा, तरी तिने त्याची पाठराखण कधी सोडली नाही. स्वतः पुढे सरून ती त्याला व्यायाम करायला लावायची, डोक्यावर बसून त्यांच्याकडनं करून घ्यायची. त्याची टंगळ मंगळ अजिबात खपवून घ्यायची नाही. थोडं उणं अधिक केलं की खड्या आवाजात जाब विचारायची. तो तिला शब्दाने बोचकारायचा, लचके तोडायचा, जखमी करायचा. नको नको ते बोलायचा, पण ही तेवढ्याच तिखट शब्दात त्याला सडेतोड उत्तरं द्यायची. उगाच पुळचटपणा करताना अथवा डोळे गाळताना आम्ही तिला कधीच नाही पाहिली. सेल्फ पीटी हा शब्द आपल्या वासंतीच्या कोशातच नाही ना. डॉक्टर मालती तिचं कौतुक करायच्या आणि मग गप्प व्हायच्या. ही पोरगी अशी आता सारं अंगावर घेऊन करते आहे खरं, पण या सर्वाची खरी व्याप्ती तिला ठाऊक आहे का? हा प्रसंग तिला नवा आहे. त्यागाची भावना सुंदर आहे, युफॉरिक आहे, उन्माद देणारी आहे. चारी बाजूने तिचं कौतुक होत आहे. त्याला तिचं भाळणं स्वाभाविक आहे. वय लहान आहे वासंतीचं. या सर्व वातावरणामुळे एक बधिरता निश्चित तिला आली आहे. ही सगळीकडून होणारी वावा, इतका मोठेपणा, लोकांच्या नजरेतलं अमाप कौतुक, पण हे कधीतरी संपायचे ना नलू. पुढे काय मांडून ठेवलं ह्याची एकूण कल्पना आहे का या पोरीला? डॉक्टर मालतीनी शब्दरूप केलेली ही काळजी माझ्या चिंतेचंच प्रतिबिंब होतं. पण त्या हा विषय उघडपणे मांडू शकत होत्या. मला ते स्वातंत्र्य नव्हतं. शेवटी माझ्या साथीने डॉक्टर मालतीनी वासंतीला एके दिवशी धरली, समोर बसवली. विवीच्या परिस्थितीची पूर्ण कल्पना आहे ना तुला वासंती? हो, तिचा स्थिर शांत स्वर. त्याच्या कमरेखालच्या सर्व संवेदना नष्ट झाल्यात. आयुष्यात तो पुन्हा स्वतःच्या पायावर कधीही उभा राहू शकणार नाही. एका नवऱ्याच्या नात्याने तो तुला कधीही जवळ करू शकणार नाही ह्याची जाणीव आहे का तुला? हो, पुन्हा तिचा ठाम निश्चित स्वर. मग तू पुढे काय करायचं ठरवलं आहेस? आम्ही लग्न करणार आहोत. अपेक्षित प्रतिक्रिया आम्हाला मिळत नव्हती. आमचं मनोगत तिच्यापर्यंत पोचवायला आम्ही कुठेतरी तोकडे पडत होतो निश्चित. नेमका आमच्या बोलण्यामागचा उद्देश, अर्थ, गहनता, खोलाई तिला समजली आहे का हे कळायला देखील काही मार्ग नव्हता. असा विषय निघाला की हिची, वासंतीची एकवयवी उत्तरे ठरलेली असायची. माझ्यात खदखदणारी ही विफलता मला डॉक्टर मालतीमध्येही जाणवली.
शेवटी त्यांनी मग रेड्याला शिंगानेच धरलं. असं बघ वासंती, मी तुला तुझ्या निर्णयापासून परावृत्त करते आहे असा गैरसमज करून तू घेऊ नकोस. फक्त तू जो हा निर्णय घेते आहेस तर डोळसपणे घ्यावास अशी आमची इच्छा आहे. समाजाचं दडपण, संस्कारांची जोखड, आज आपण इतके महिने एकत्र फिरलो म्हणजे मग लग्नाशिवाय दुसरं गत्यंतर नाही, पर्याय नाही, असं समजणं योग्य नाही. या लग्नबंधनात मर्यादा अमाप येणार आहेत ग. तुझी हौसमौस तर देत सोडून, पण अर्थार्जनाचा प्रश्नही उद्भवणार आहेच. तू तरुण आहेस, शरीरालाही भूक असते वासंती. त्या वेळेस ते नाही मिळालं की ते चवताळतं. आत्मदमन ही साधी सोपी गोष्ट नाही. भल्या भल्यानी ह्या शरीरापुढे हात टेकलेत. तुला जमणारच नाही असं मी म्हणणार नाही, पण एवढं तुला मात्र आवर्जून सांगेन की कुठल्याही दबावाखाली निर्णय घेऊ नकोस. युअर फर्स्ट प्रायोरिटी लाईज टुवर्ड्स युअरसेल्फ, हे विधान कधीही विसरू नकोस. सगळीच जणं आम्ही आपापल्या परीने वासंतीला समजावत होतो. थोडक्यात म्हणायचं तर एका असहाय्य माणसाचा आसरा काढून घेतल्याचं पातक आम्ही आमच्या माथी न घेता आडवळणाने वासंतीला तो निर्णय स्वतः घेण्यास प्रवृत्त करत होतो. ती मात्र तटस्थ होती. आम्ही तिच्यासमोर अडचणींचे डोंगर उभे केले तरी देखील तिची जराही चलबिचल झाली नाही. तेवढ्या स्थिर मनाने 4 मोजक्या मंडळींच्या समक्ष तिने विवेकच्या गळ्यात माळ घातली. लोकांच्या कौतुकाला पारावार नव्हता. संत्री मंत्री लग्नाला हजर होते. पेपरात दोघांची मुलाखत ठळक मथळ्याखाली छापून आली. विवेकच्या आईने तर वासंतीपुढे तूच माझा देव, जगात देव असेल तर तू साक्षात आहेस म्हणून तिला साक्षात लोटांगण घातलं. लग्न करून आलेली वासंती हळदीच्या अंगाने विवेकच्या दिमतीला हजर झाली. त्याला आंघोळ घालावी लागायची. संध्याकाळी पुन्हा स्पंजिंग, त्याचे कपडे, त्याची औषधं, व्यायाम, पुन्हा त्याचे मूड सांभाळायची कसरत होतीच. इतकं आटपल्यावर परत घरातलं पाहावं लागायचं. पैशाची ओढाताण स्वाभाविक होती. त्यात विवीच्या औषधाचा उभा खर्च. वासंतीला डोकं वर काढायला वेळ मिळायचा नाही. बघा ना, दिवस उगवतो कधी आणि मावळतो कधी, ते देखील समजत नाही हो वहिनी, ती सहज असं बोलण्याच्या ओघात सांगायची. माझं मात्र काळीच कलबलून यायचं. सगळेच दरवाजे कसे बंद केलेस, इतका निष्ठुर कसा रे तू, म्हणून मी त्या देवाला बोल लावायचे. आणि मग अशाच कुणाच्या तरी ओळखीने विवीला फिजिकली हँडिकॅप्ड कोटामधून बाळ मारुती देवळाजवळ एक छोटी PCOसाठी जागा मिळाली. देवालाही दया आली असावी, वासंती हुशारली. विवीने PCO टाकला. मुख्य म्हणजे आजूबाजूला खंडीभर PCO असूनही विवीकडे कशी ती कायम गर्दी असायची. हळूहळू मग त्याने बाजूला गजरे, हार, तिळतेल, रुईच्या माळा ठेवायला सुरुवात केली. पुढे मग मारुतीचे फोटो, प्रसाद ओघाने आलेच. आवक वाढत होती. मला आता कसली म्हणून काळजी नाही हो, भरल्या अंतःकरणाने देवाचे लाख लाख आभार मानत विवीच्या आईने डोळे झाकले. एव्हाना विवीच्या अपघाताला 4.5 वर्षांचा कालावधी गुजरला होता. अलीकडे PCOवर वासंतीच बसायची. मला लाज वाटते, लोक काय वाटेल ते प्रश्न विचारतात. पुन्हा अधिक वेळ बसलं की पाठीला रग पण लागते हो वहिनी, असं म्हणून विवीने अलगद अंग काढून घेतलं. PCO शेजारी वासंतीने ड्रायफ्रूट, कोल्ड्रिंक, चहाचं एक लहानसं दुकान टाकलं. तेही उत्तम चालायचं. पैसा छान येत होता. घरात तिने विवीच्या मदतीला एक मुलगा ठेवला. तुम्हाला तर ठाऊक आहे ना वहिनी, 1-2 तासाने त्याला उपडं करावं लागतं, पावडर लावावी लागते, नाहीतर बेडसोर होतात ना. माझ्याच्याने हे धूळ काय उचलते का हो? वजन पाहिलं ना केवढं वाढलंय ते. वासंती हाताच्या अंतरावरती असली की विवी ती असं काही बोलायला लागली की मजेत तिच्या पाठीत दबाका घालायचा. तीही खळाळून हसायची. त्या दोघांना असं हसता खेळताना पाहिलं की मला खूप बरं वाटायचं. तरी पण सावधपणे बेताबेताने मी हे सुख अनुभवत होते. कधीही हे सुख निसटू शकतं ह्याचं मला अखंड भान सतावायचं.
तर ना वहिनी, हल्ली घरकोंबडा झालाय बघा ना हा. जरा म्हणून बाहेर पडत नाही. सद्दान कदा हा असा निजलेला असतो. आणि समोर ही माझी सवत. सवत? मी आश्चर्याने विचारलं. टी व्ही हा, ती खळाळून हसली. 24 तास चालू असतो. व्यायाम नको का करायला, तुम्हीच सांगा. परवा शुगर टेस्ट केली, त्यात लंचमध्ये मी आली. म्हणजे मग सांभाळायला हवं की नको. म्हटलं चल संध्याकाळी व्हीलचेअरवरून थोडं फिरू. नुसतं पडून काय राहतोस. पण ऐकेल तर शपथ, मुलखाचा हट्टी झालाय. वासंतीकडे 1-2 महिन्यातून माझा फेरा ठरलेला असायचा. उभ्या उभ्या तरी जाऊन आल्याशिवाय मला चैन पडायचं नाही. प्रत्येक खेपेस वासंतीची विवी विरुद्ध कुरकुर चालायचीच ती चालायची. तरीही त्याला असलेलं मायेचं अस्तर मला जाणवायचं. दुकान PCO मध्ये लक्ष घालावं लागतं म्हणून पुढे वासंतीने घरात स्वयंपाकालाही बाई ठेवली. वरच्या कामाला 24 तासाची होतीच. वासंतीचं राहणीमान हळूहळू सुधारलं. छान छान साड्या, मॅचिंग ब्लाऊज, हातात घसघशीत सोन्याच्या पाटल्या, बांगड्या, गळ्यात जडावाचं मंगळसूत्र. आधीच वासंती जातीने देखणी. त्यात हे साज चढवल्यावरती तिच्या सौंदर्याला आगळी झळाळी चढली. त्यात नवल ते काय. वासंती उठून दिसायची. मीच सांगतो व्यवस्थित राहा. कुणाला बिचारी म्हणून वाटायला नको. देवदयेने कशाला म्हणून कमी नाही. विवी दिमाग मिरवायचा. वासंतीत पडत चाललेला बदल करतल आमलका इतका स्पष्ट होता. पावडर कुंकाबरोबर लिपस्टिक झाल्या, आयलायनर झाले, ब्लशर झाले, ब्युटी पार्लरच्या फेऱ्या वाढल्या. आरोग्याने मुसमुसलेल्या वासंतीच्या जातिवंत सौंदर्याला झिलई चढली. पुरुष गिराईक थोडे रेंगाळू लागले. वासंतीचं खिदळणं वाढलं. त्या निरागस डोळ्यांना दृष्टी वापरण्यापलीकडेही आणखी बरेच उपयोग आहेत ह्याची नव्याने उपरती झाली. थोडक्यात सांगायचं तर कस्तुरी मृगाला आपल्यातल्या कस्तुरीचा शोध लागला. पण त्याचबरोबर झुरणं वाढलं. शरीराला कसली तरी आस सतावू लागली. मनाने कसला तरी टुकळा घेतला. नजर भिरभिरी झाली. हल्ली वासंती अस्वस्थ असायची. गात्रांवरचा तिचा ताबा अलगद सुटताना तिचं तिलाच जाणवत होतं. काहीतरी मागणी होती. नेमकं काय ते मात्र नीटसं ध्यानात येत नव्हतं. नव्हतं म्हणण्यापेक्षा मनावरचे संस्कार ह्या सत्याला सामोरं जायला बिचकत होते. थोडक्यात म्हणजे डॉक्टर मालतीना आणि मला ज्याची भीती होती त्याच घातक वळणावरती वासंती आज उभी होती. ते तसं खरं तर अपरिहार्यच होतं. आज नाही तर उद्या. वेळेचा फक्त अवकाश होता. वासंतीला वारंवार हायपरटेन्शनचे अटॅक्स येऊ लागले. अँक्झायटी वाढली. उगाच त्रागा करून घेते एवढ्या तेवढ्या गोष्टीचा. भारी चिडचिडी झाली आहे ही. थोडी समज द्या हिला वहिनी. हल्ली विवीची ही तक्रार ठरलेली असायची. एकदा मग मी तिला विचारलं, का गं वासंती, ही उलटी गंगा कशी काय व्हायला लागली? विवी तक्रार करतोय म्हणजे नवलच म्हणायचं गं. तिने एकदा माझ्याकडे रोखून पाहिलं आणि मग कशी तरीच हसली. केविलवाणी. रडायचं नाही म्हणून हसली. मुद्दाम नाही हो करत मी वहिनी. पण खरं सांगू, माझंही मला कळेनासं झालंय बघा. मध्येच छाती इतकी जोरात धडधडते की विचारता सोय नाही. दरदरून घाम येतो. अंगभर शहारा येतो. कधी डोकं इतकं दुखतं ना, वाटतं आत्ता ते फाटणार. ती प्रामाणिकपणे आपलं मन माझ्यापाशी मोकळं करत होती. आणि इथे माझ्या घशाला कोरड पडली होती. हिला मी काय समजावू? कुठल्या शब्दात समजावू? काय सल्ला देऊ? वासंतीची परिस्थिती अधिकाधिक बिकट होताना मी पाहत होते. तिच्या नितंबाखाली साड्या, बिनबायाचे ब्लाऊज, झिरझिरीत वस्त्रातून घडणारं अंगप्रदर्शन, तिच्या बेलगाम बेछूट वागणुकीच्या नवीन नवीन वावड्या कानावर यायच्या. मीही चिडायचे म्हणण्यापेक्षा अतिशय लाचार, दुबळ्या, असहाय्य अशा तिच्या नि माझ्या परिस्थितीवर हा राग निर्देशित असायचा. सोसायटीतल्या बायका तिचं नाव शिसारून घ्यायच्या. नाक फेंदाळून तोंडवेडी वाकडी करीत तिच्याबद्दल तुच्छतेने बोलायच्या. त्यांच्या चेहऱ्यावरची ती घृणा पाहिली की मीही तीळ तुटायचे. वाटायचं त्यांना ओरडून सांगावं की बायानो, भरल्या पोटी उपासाचं महत्त्व सांगणं खूप सोपं असतं.
परंतु वासंतीचं गुपित उघड करण्याचा अधिकार मला नव्हता. तरी अशीच एकदा न सहन होऊन काढतेच तिची षष्टी म्हणून तावातावाने वासंतीच्या घरी वळले. तिच्यावर आज जाम कोसळायचं हाच एकमेव उद्देश. आणि मग तिची ती अजूनही निरागस नजर, भित्र्या जखडलेल्या कोकरासारखे अस्वस्थ दुःखी कसे तरी केविलवाणे डोळे पाहून गुमान मागे परतले. वासंतीची अस्वस्थता टप्प्याटप्प्याने वाढत होती. ती उद्विग्न होती, उदास होती. मानसिक संतुलन हेलकावे खात होतं. हर्षखेदाच्या लहरी फार तरल झाल्या होत्या. मध्येच हसायची, त्यातच रडायची, त्यातच चिडायची, त्यातच हळवी हळवी व्हायची आणि मग केरसुणीचं व्रत घेतल्याजो कुठल्याशा कोपऱ्यामध्ये थरथरत्या हनुवटीने पडून राहायची. विवेककडून कसलीच अपेक्षा नव्हती. आणि तुला मिळत नाही तर दुसरा पर्याय शोध हा सल्ला खरा योग्य जरी असला तरी माझ्या मनावरच्या संस्कारांनी मला तो सुचवू दिला नसता. सती सावित्रीचं बाळकडू पिऊन मोठ्या झालेलो आम्ही. मॅर्लिन मुनरो किंवा एलिझाबेथ टेलरची सरळ सुलभ विचारसरणी आम्हाला कशी पचेल. विवेकच्या घरात असंतोष वाढत होता. पैसा मुबलक होता. विकत घेता येतील अशी सगळी सुखं उशाशी हात जोडून उभी होती. परंतु मनःशांती, प्रेम, माया या भावना कुठेतरी हरवल्या होत्या. हायपर टेन्शनचे वासंतीचे अटॅक्स वाढत होते. एवढ्या तेवढ्या क्षुल्लक कारणावरून ती हिस्टेरिकल व्हायची. मध्ये मध्ये असंबंधही हल्ली हल्ली बोले. गप्पात सत्य आणि लहर यात कुठेतरी गफलत करायचे. थोडक्यात म्हणजे वासंती वॉज व्हेरी स्लोली बट शुअरली स्लिपिंग. तिचा तिच्यावरचा ताबा सुटत होता. परत दुर्दैव असं की माझ्याबरोबर विवीलाही हे सत्य ठाऊक असूनही तो या बाबतीत बेफिकीर होता. वहिनी, मला मूल झालं ना का मी पूर्ववत होईन बघा. मन तरी रमेल ना त्याच्यात. मला माहीत आहे मी हल्ली थोडी वेड्यासारखी वागते, पण काय करू. नियंत्रण कुठे आहे माझं माझ्या वागण्यावर. बोलाल का तुम्ही विवीशी. बळबळ विवेकने अँड्रॉलॉजिस्टकडे स्वतःला तपासून घेतलं. टेस्ट झाल्या. त्याच्यापासून मूल होणं शक्य नव्हतं हे सिद्ध झालं. शेवटी आर्टिफिशियल इन्सेमिनेशनचा पर्याय डॉक्टरांनी सुचवला. मला फक्त वासंतीला सुखी पाहायचं, यापुढे माझ्या आयुष्याचा तो एकमेव उद्देश राहील म्हणून मोठ्या वल्गना करणाऱ्या विवेकने अचानकच वेगळी पुंगी वाजवली. मला मूलच नको. त्याने तिच्या उमलत्या आशेवरती पूर्णविरामच ठोकला. काहीतरी मनात आहे त्याच्या, स्पष्ट बोलत नाही तो. ह्या त्याच्या निर्णयामागे काहीतरी किंतु नक्की आहे नलू. त्याची नेमकी नस ओळखणारा माधव मला म्हणाला. एके दिवशी दुपारी वासंती दुकानात असेल अशा दरम्याने मी विवीकडे पोचले. नेहमीचा हसरा खेळकर विवेक हल्ली पार गुमा झाला होता. मला पाहूनही त्याच्या चेहऱ्यावरती स्मित तरळलं नाही. उलट डोळ्यात तुसडेपणाच संचारला. मी का आले आहे ते तू जाणतोस ना विवेक. का असा हट्टाला पेटलायस. तिची स्थिती पाहिलीस. काय विरंगुळा आहे तिला, सांग बघू. मूल झालं तर काहीतरी कशात तरी मन रमेल ना तिचं. ऐक माझं तू. अरे माझं मातृमन इतकं सोप्पं आहे का ते. धारेधार खड्या आवाजात त्याने सपकन मला मध्येच कापलं. मी अपंग आहे, आंधळा नाही. लोक तिच्याकडे कशा लंपट वखवकलेल्या नजरेने पाहतात हे पाहिलंय मी. तिचे हे हायपर टेन्शन, अँझायटी, हिस्टेरियाचे अटॅक्स कशाने ट्रिगर होतात ते काय मला ठाऊक नाही असं समजलात तुम्ही. जाणू नाही मी त्याचं स्रोत. सेक्शुअल एज्युकेशन्सचे वर्ग आम्ही पण घेत होतो. इतका काय मी दूधखुळा नाही. पण म्हणून काय मी तिला तिराईतेकडे पाठवू. शक्यच नाही. रीतसर लग्न केलं आहे तिने माझ्याबरोबर. मी नको नको म्हणून विनवत असतानाही आपण होऊन माझ्या गळ्यात माळ घातली तिने. घातली ना. पुढे काय अपेक्षित आहे हे तुम्ही आणि डॉक्टर मालतीने आधीच निक्षून सांगितलं होतं तिला, होतं की नाही. आश्चर्याने पाहू नका असं वहिनी, तिनेच ते मला सांगितलं. केवढा मोठा तिचा तो त्याग. त्याचं किती उदात्तीकरण केलं तुम्ही. पण माझ्या भावना कुणी जाणल्या. तिला अशी उंची देताना आपण मला किती थिटक, किती क्षुद्र, दयनीय, लाचार, भिकारीच म्हणा ना,
करून टाकलंय हे तुमच्या ध्यानात तरी आलं का? खरं तर आयुष्यातून उठलो होतो मी. पुढल्या आयुष्याचं दारुण चित्र मला भेडसावत होतं. आणि अशा परिस्थितीत माझी म्हणून जी जवळची मंडळी होती ती लागली होती हिरिरीने वासंतीच्या मतपरिवर्तन मोहिमेत. म्हणजे माझ्या विरुद्धच की. त्याने बसल्या बसल्या खांदे हताशपणे उडवले. म्हटलं नशीब म्हणायचं ह्याला, दुसरं काय. घर फिरलं की घराचे वासेही फिरतात. तोही कडवा गोट मी निमूटपणे पचवला वहिनी. सगळे निघाला होतात ना तिला शहाणी बनवायला. मला सांगा, हाच प्रसंग लग्नानंतर घडला असता तर छापले असते हे असे फोटो, हे इंटरव्ह्यू, हे आर्टिकल्स पेपरमध्ये. हजारोने अशा केसेस रोजच्या रोज घडत असतात. त्यातलीच ही एक ठरली असती. कोणी फारसं लक्षही दिलं नसतं. परंतु ही कुमारिका तारुण्याच्या उंबऱ्यावर उभी, म्हणजे मग बाकाच प्रसंग की हा. तिने पाऊल आत टाकावं की पळ काढावा हा निर्णय तिनेच घ्यायला हवा होता. परंतु तुमच्या सल्ल्याने, जो तुम्हाला श्रेयस्कर वाटतो तो. त्याच्या बंद दातातून फेकलेला प्रत्येक शब्द माझ्या काळजावरती वार करण्यासाठी जणू उच्चारला जात होता. इतके दिवस दाबून ठेवलेल्या त्याच्या भावनांना जशी उकळी आली होती. इतकी तुम्हाला तिची काळजी आहे ना वहिनी? पोटच्या पोरीसारखी वाटते ना. तिची ही अवस्था पाहणं ही शिक्षा आहे तुम्हाला. वेडी होईल अशाने ही भीती भेडसावत असते, हो की नाही? मग त्यामागचं कारण तुम्हालाही माहीत आहे आणि मलाही. मग मला सांगा, का नाही धडधडीतपणे तिला सांगत की बाई गं, हे असंच राहणार आहे. प्राप्त परिस्थितीत बदल घडणं शक्य नाही. तेव्हा तू सरळ कुणाबरोबर तरी संबंध ठेव, हेच तुझं औषध आहे. हिम्मत आहे असं छातीटोकपणे सल्ला देण्याची? हां, आता तिचा कुणी गैरफायदा घेतला तर अशीही शंका तुम्हाला भेडसावू शकते, तुमच्या मातृमनाला भेडसावू शकते. मग द्यावा ना भरोशाचा कुणीतरी शोधून. नाही तर माधवसाहेब काय वाईट आहेत? सगळं आपापसातच राहील. दुसऱ्यासाठी करायचं पण किती? आपल्याला तोशीस लागणार नाही इतकं, आपल्याला त्याचा चिमटा बसणार नाही इतकं. विवीचं ते खिजवल्यासारखं बोलणं माझ्याच्याने ऐकवेना. पण उठून तडक निघून जाण्याची हिंमतही माझ्यापाशी नव्हती. गोठल्यासारखी जागच्या जागी मी बसून राहिले. गोफणीतून मारल्यासारखा प्रत्येक शब्द थेट जखम करून जात होता. परंतु त्यात खोटं म्हणायला काहीच नव्हतं. फक्त स्वतःचं असं अचूक पृथक्करण ऐकायला, स्वीकारायला अवघड जात होतं. आपल्याला झळ बसणार नाही अशा बेताने आपण मदत करतो वहिनी. उदात्तपणाचा फक्त आव आणतो. असे ना का पाप, मी झेलेन ते, पण तिचं तर आयुष्य सुधारेल असं कुठे आलं तुमच्या मनात? मातृमनाच्या गप्पा मारणं खूप सोपं असतं, पण मुलगी आणि मुलीसारखी ह्यात प्रचंड फरक आहे. तुम्ही म्हणालात मूल होऊ देत, पण खरं सांगू, माझा कुणावरच विश्वास नाही. साला त्या डॉक्टरवरती सुद्धा नाही. मागे आम्ही त्या ठोसर अँड्रॉलॉजिस्टकडे गेलो होतो. तिथे पेशंट मी, तर भडव्याने मला टाकलं बाजूला आणि लागला हिच्याशी सलगी करायला. पुढे मग कितीतरी दिवस वासंतीच्या मोबाईलवरती त्याचा फोन यायचा. हिला येडीला तो बहुमान वाटायचा. इतका मोठा प्रतिष्ठित डॉक्टर आपल्या मागे लागला आहे. तिच्या दृष्टीने कौतुकाचाच विषय तो. घोळवून घोळवून सांगायची. दिवसभर तेच पालुपत गिरवायची. मी हसायचो, नेहमीच हसतो. सगळ्या जखमा हसण्यामागे लपवतो. त्याचा आवाज कापला. हळवं होता होता त्याने स्वतःला सावरलं, आत्मसंयम राखला. चेहऱ्यावरून त्याने हताशपणे हात फिरवला. तर काय म्हणत होतो? हां, शेवटी माझा एक मित्र आहे, त्याला बोलावलं. भंडार गल्लीतला दादा आहे तो. मग काय, व्यवस्थित त्याच्यासारख्या सुशिक्षित गुंडांना समजेल अशा खास शैलीत समज देऊन आला. तेव्हा कुठे तो हरामखोर बाज आला. त्याने आवंडा गिळला. मुलं व्हायला काही हरकत नाही वहिनी, पण त्याला साल्या डॉक्टरची तरी कोणी शाश्वती द्यावी? आर्टिफिशियल काय आणि नॅचरल काय? आणि सध्याच्या परिस्थितीत वासंतीची तरी खात्री कुणी द्यावी? मी म्हणतो हवीत कशाला लफडी? त्यापेक्षा म्हटलं दत्तक घे ना, तो पर्याय तिला रुचत नाही. कोणाचा कोण तो म्हणते. मग हिचा आणि दुसऱ्या कोणाचा तो मलाही कोणाचाच कोण ना. मग चायला मी त्याला का पोसू? विवेक,
तिने तुझ्यासाठी केवढा तरी त्याग केलाय रे. आता काही अंशा परतफेड करायची तुलाही एक संधी आहे असं मला वाटतं. हवं तर मी जाईन तिच्याबरोबर. मी भीतभीतच म्हणाले. इतका स्फोट झाल्यावरती बरं वाईट योग्य अयोग्य सगळ्याचीच सरमिसळ झाली होती. मदतीचा हात पुढे करतानाही अपराधी वाटत होतं. आत्मविश्वास पार रसातळाला गेला होता माझा. कशाला? नकोच ना ते. एकदा का नाही मिळणार हे निश्चितपणे तिला समजलं की थोडे दिवस होईल त्रास, पण मग ती तडजोड करेल. आयुष्यात प्रत्येकाला जे हवं ते मिळतंच असं आहे का? मग करतोच ना आपण तडजोड. दुसरा काही मार्ग नाही म्हणतात तीही करेल. मी नाही केली? अरे पण उगाच बाऊ करू नका वहिनी. त्याचा करडा कोरडा स्वर. खरं सांगू, उद्या पोर होईल या नुसत्या कल्पनेनेच माझ्या डोक्याचा भुगा पडतो. अगणित प्रश्न डोक्यात थैमान घालतात. सैरभैर होतो मी. कोणाचं असेल ते पोर, त्याची माझ्याकडे पाहण्याची दृष्टी कशी असेल, माझ्याच घरात मी परकात नाही ना होणार. त्याला अर्थातच तिचा लळा असणार. मग माझी अडगळ तर नाही ना होणार त्या मायलेकरांना. हजारो शंका कुशंका. शेवटी विचार केला, च्या मायला कशाला सुखाचा जीव दुःखात घालू? का नाहक डोकं पिचवून घेऊ? हवीत कशाला ही विकतची दुखणी? पटतंय की नाही? हे बघ विवेक, मी थोडी चाचरले. बोलावं की बोलू नये अशा संदिग्ध अवस्थेत आहे बघ मी. कुठेतरी मधल्या या काळात तुझ्या नजरेत माझा आदर संपलाय. त्यामुळे माझं बोलणं तुला कितीसं पटेल हा प्रश्नच आहे. केवळ राहवत नाही म्हणून सांगते बघ. ही अशी विचारसरणी अत्यंत घातक आहे रे. तिच्या दृष्टीने तर आहेच, पण तुझ्याही. अशाने पॅरानॉइड होशील तू. सर्वात तुला संशयित दिसतील. नैराश्य येईल. आता दुकानात हजारो माणसं येतात असं पडल्या पडल्या डोक्यात पानिपत माजेल तुझ्या. तो हसला. खळाळून हसला. फळ्यावर नखाचा ओरखडा काढावा तसा कर्कश हसला. मी नकळत शहारले. वॉच असतो माझा वहिनी. मी नाही स्वतः जाऊ शकत तरी आणखी कुणाच्या तरी नजरेने लक्ष असतं माझं तिच्यावर. तिला लाख वाटत असेल की ती स्वतंत्र आहे. हवी तशी ती बागडू शकते. पण तिच्या पिसाला दोरी बांधलेली आहे ह्याची बिचारीला कुठे कल्पना. धक्क्यावर धक्के खाण्याची आज माझी पाळी होती. धोरणीपणाने लकाकणारे त्याचे डोळे आणि त्याच्या चेहऱ्यावरचं ते क्रूर हास्य माझ्याच्याने पाहावे ना. मी उठलेच. निघण्यापूर्वी विवेक इतकंच हात जोडून सांगते, बाबा रे, इतक्या सगळ्या सुखाची तिने आहुती दिली आहे. तिला असं मातृत्वापासून वंचित नको ठेवूस. बघ विवेक, ती वेडी होईल. तिने कशात तरी अडकणं अत्यंत गरजेचं आहे. तिच्या मनाला काहीतरी विरंगुळा डायव्हर्जन हवंच रे. ती नाही तर खरंच वेडी होईल. अनाहूतपणे मी त्याच्यापुढे हात जोडले. ऐक माझं, ऐक माझं. पण तो कसला बत्तोय. त्याने काही एक अंगाला चिकटू दिलं नाही. झालीच समजा वेडी तर तुम्ही म्हणाला तसं काहीतरी तिच्यासाठी करण्याची संधी मला आपोआप उपलब्ध होईल की. तो छद्मीपणाने हसला. मी घुसमटले. ती वास्तू जशी अंगावरती धावून आली, मला तिथे क्षणभर थांबवेना. मी निघालेच. वहिनी, त्याने हाक मारली. मी वळले. आता ना आम्हाला आमच्या नशिबावरती सोडा. वासंतीला जे जाणवतही नाही ते तुम्ही बरेचदा अगोदरच तिच्या ध्यानात आणून देता. गरज नसताना. मी हे पाहून ठेवलंय. उद्याचं दुःख काय असेल ते समोर मांडून आजचाही दिवस विनाकारण नासवून टाकता. राग मानून घेऊ नका, पण तुमच्या मायेची सावली आता आम्हाला नकोय. ती शीतलता देण्यापेक्षा आमचं जगच अंधारून टाकते बघा. लहान तोंडी मोठा घास घेतला, भूलचूक माफी असावी, पण इथे तुम्ही आता पुन्हा येऊ नका. तुच्छतेने बोलून त्याने माझ्याकडे तोंड फिरवलं. भरल्या बाजारात लुटल्यासारखी बधीर अवस्थेत मी घरी परतले. माधवने खोदून खोदून विचारलं, परंतु ते पुन्हा प्रस्तुत करण्याचं माझ्याकडे धाडस नव्हतं. त्या दिवसापासून मी विवीचं घरच सोडलं. वासंतीचा विषय कुणी काढला का मी तोडून टाकते. वासंतीला विवीने काय सांगितलंय मला नाही ठाऊक, पण या वर्षभरात इथे फिरकलेली नाही.
संक्रांत तोंडावरती आली आणि नकळत माझी उलघाल सुरू झाली. तिची खुशाली मला ऐकायची आहे आणि नाहीही. तिने आमच्याकडे यायला हवंय आणि नकोही.